नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची शेतकरी संदर्भात विशेष बातमी। खरीप हंगाम तोंडावर आल्याने राज्यामध्ये शेतकरी खते खरेदी करत असताना शेतकऱ्यांना सर्रास लिंकिंगची बोगस खताची सक्ती केली जात असून युरिया, पोटॅश, DAP यासारखी खते किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहेत। राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी फक्त वल्गना करून अधिकाऱ्यांच्या आड शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे। बघा थेट राजू शेट्टी काय म्हणाले या संदर्भात। लिंकिंग पद्धतीने खत विक्री करण्याचं सर्रास चालू आहे। कृषी मंत्री, मुख्यमंत्री किती वल्गना करत, घोषणा करत, विक्रेते त्यांचं ऐकायला तयार नाहीत, कंपन्या त्यांचं ऐकायला तयार नाहीत। आणि याचं एकमेव कारण की सबसिडाइज खतं ही पहिल्यांदा सुपर स्टॉकिस्टकडे येतात आणि त्याच्यानंतर ते छोट्या विक्रेत्याकडे जातात। इथंच खरा घोळ आहे। सरकारची जर प्रामाणिक भावना असेल, प्रामाणिक भूमिका असेल की खत लिंकिंग होऊ नये आणि MRP पेक्षा जास्त दराने खत विक्री होऊ नये असं जर वाटत असेल तर छोट्या विक्रेत्यांना थेट कंपन्यांनी खत पुरवठा करण्यासंदर्भातला शासन निर्णय करावा। मध्ये डीलरची काही आवश्यकता नाही। हे केलं तर खऱ्या अर्थानं लिंकिंगला आळा बसेल। परंतु मग कृषी मंत्र्यापासून ते कृषी अधीक्षकांच्यापर्यंत आणि कृषी सेवकापर्यंत या सगळ्यांना हप्ते मिळणार नाहीत। ही हप्तेबाजी बंद पाडायची असेल, ही लिंकिंग पद्धत बंद करायची असेल, कृषी मंत्र्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी घोषणा करावी की खतं ही थेट छोट्या विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीनं द्यावीत। आपोआपच हे सगळे गैरप्रकार बंद होतील। खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे। शेतकऱ्यांना खताची आवश्यकता भासायला लागलेली आहे। युरिया, सुपर फॉस्फेट, DAPचे तुटवडा जाणवायला लागलेला आहे आणि जी खतं सबसिडाइज आहेत, सबसिडीवर मिळतात, त्या खताबरोबर दुसरं न खपणारं खत, मग ते नॅनो युरिया असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बाकी कुठलीही खतं असतील, ती घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही, सुपर फॉस्फेट मिळणार नाही, DAP, पोटॅश मिळणार नाही। अशा प्रकारची सक्ती हे जे खत कंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत ते करायला लागलेले आहेत। कृषी मंत्री, मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षामध्ये तसं घडताना दिसत नाही। त्याचबरोबर अनेक ठिकाणी MRP पेक्षा 5-50 रुपये जास्त पैसे घेऊन युरियाची विक्री व्हायला लागलेली आहे, हेही दिसून आलेलं आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, MRP पेक्षा 1 रुपया सुद्धा कुठल्याही विक्रेत्याला देऊ नका। लिंकिंगची जर का सक्ती करण्याचा प्रयत्न केला, स्टॉक असून सुद्धा जर का खतं देण्यास नकार दिला तर त्या विक्रेत्यांची नावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कळवावीत। वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन दुकान फोडून आम्ही शेतकऱ्यांना खतं वाटप केल्याशिवाय सोडणार नाही, पण MRP पेक्षा 1 रुपया आमच्याकडून द्यायला मिळणार नाही आणि लिंकिंग अजिबात सहन करणार नाही। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये।